तर ते आपण काहीतरी किचन बद्दल बोलत होतो ना, की म्हणजे इंडस्ट्रीतल्या सगळ्या गोष्टी करून बघायच्या आहेत, तसं किचनमध्ये नेमकं काय करून बघायला आवडतं? काय सांगू आता, माझ्या सासूबाई होत्या ना, त्या खूप छान जेवण बनवायच्या आणि तेवढं मला खरंच येत नाही. मी त्यांच्याकडनं, म्हणजे त्यांनी माझ्यासाठी ना ते इतक्या गोड होत्या, त्यांनी माझ्यासाठी सगळं लिहून ठेवलं, कारण त्यांना चांगलं माहिती आहे की त्यांचा मुलगा किती चवीने खाणार आहे आणि सून किती दगड आहे या बाबतीत. बट आय टोटली एक्सेप्ट दिस. तरी तो माझ्यासाठी खूप ॲडजस्ट करत असतो. खूप मला त्यांनी सूट दिलेली आहे या बाबतीत, की असं आहे थोडक्यात की जेवण कोणी करू शकेल, पण गाणं सगळ्यांना येत नाही. हे एक शेवटची त्याची हे असते की तू गा. बरं, दुसरा एक अत्यंत ना महत्त्वाचा विषय आपल्याकडे, बोला, की स्त्री भ्रूण हत्या हा जो एक विषय आहे ना, कारण मुलगी नको किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत, अशा वेळेला तू काय सांगशील? मुलगा आणि मुलगी हे दोन्ही जेंडर्स आपल्या तितकेच महत्त्वाचे असतात आणि कोणीच कमी नाही आहे. म्हणजे मी स्वतः सांगते ना, माझ्या आई वडिलांनी एक व्यक्ती म्हणून तुझं व्यक्तिमत्व कसं फुलेल, तुझ्या बुद्धीला जास्त वाव कसा मिळेल आणि तुझं करिअर, माझे आईवडील अतिशय करिअर ओरिएंटेड होते. जेवण आलं पाहिजे ते फक्त बाईला नाही, पुरुषालाही आलं पाहिजे, कारण प्रत्येकाला स्वतःला जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या आल्या पाहिजेत. म्हणून बाई आहेस म्हणून जेवण करायला हवं असं नाही. आणि हेच मी बाय गॉड्स ग्रेस असं झालं की लग्न झाल्यानंतर, इथे आल्यानंतर सुद्धा माझ्या सासूबाईंचं हेच म्हणणं होतं की तू सगळं शिक, आपल्याला काही येत नाही असं नसलं पाहिजे, पण म्हणून मला बाई आहे म्हणून हे करायचं आहे, हे रॉंग आहे. आणि स्त्री भ्रूण हत्येवर तर माझं सरकारला असं म्हणणं आहे, अतिशय कडक शिक्षा ठेवली पाहिजे. ज्यावेळी एखाद्या माणसाला उलटं लटकावून तुम्ही फटकारे द्याल तेव्हा बरोबर कसं बंद होत नाही ते बघा, आणि हे झालंच पाहिजे. किती छान, किती छान. मला असं वाटतं की होम मिनिस्टर मधला हा एक आजचा वेगळा थॉट, आणि त्यामुळे किती वेगवेगळ्या विषयांवरती आपण बोललो. आता आपण जरा काही प्रश्न विचारूया. पहिला प्रश्न असा आहे की कोणतं गाणं ऐकताना खूप एन्जॉय करतेस, ऐका दाजीबा की कोंबडी पळाली? कोंबडी पळाली. लाईव्ह परफॉर्मन्स करायला आवडेल तुला की रेकॉर्डिंग तू एन्जॉय करते? अरे, दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. रेकॉर्डिंग करताना आम्ही स्वतःला नवीन शोधत असतो आणि ते जे नवीन काम केलेलं असतं ते जेव्हा लाईव्ह परफॉर्मन्स करतो तेव्हा त्याचा खरं रिझल्ट आम्हाला समोर मिळत असतो. त्यामुळे दोन्ही गोष्टी एकमेकास पूरक आहेत. बरं, स्वतः चित्रपट करायचं असं मगाशी तू पटकन म्हणालीस. समज तू चित्रपट प्रोड्यूस केला तर दिग्दर्शन करणार की संगीत दिग्दर्शन करणार? संगीत दिग्दर्शन नक्कीच करेन मी, कारण ते आता मला हळूहळू जमायला लागलंय. बरं, पण त्यात करून तुला अचानक दिग्दर्शनाची जबाबदारी आहे. बरं, तू स्टोरी लिहिलीस, तूच निर्माती, तूच अभिनेत्री त्याच्यात. नको मग बघायला पण मीच नाही, मला अजिबात हवंच नाहीये. कन्फर्म एकटी तू तर नसणार, राजू कन्फर्म असणार बघा, आम्ही येऊ, तो तर अजिबात बघणार नाही. बरं, मला सांग, पण अशी तुझ्यावरती सिच्युएशन आली की दिग्दर्शन करायचंय आणि 2 संगीतकार समोर ठेवले तुझ्या, तर त्यापैकी कुठला संगीत दिग्दर्शक तू निवडशील? अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत? अवधूत गुप्ते. मी माझ्या संगीत देण्याचा वेडेपणा करणार नाही. जर का मी अच्छा, कमिंग टू सिरियस नोट, मला असं वाटतं की जेव्हा फिल्म बनवण्याचं मोठं काम हातात जर का घेतलेलं आहे, तर फिल्म डायरेक्शन आणि म्युझिक डायरेक्शन ह्या 2 पॅरलल गोष्टी आहेत, पण तेवढ्या इक्वली इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. तर दोन्ही गोष्टींचं टेन्शन मला वाटत नाही मी त्यावेळी घेईन. आणि त्या अशा सिच्युएशनवरती एखादं गाणं असेल, ते गाण्यासाठी जर गायिका निवडायची झाली तर तू हट्ट करशील का की तुलाच ते गायचं? नाही, अजिबात नाही. इनफॅक्ट मला असं वाटत नाही की हावरट नाहीये मी या बाबतीत. कशाला बोलायला पाहिजे? आता असतं की मी नाही, मलाच सगळी गाणी पाहिजेत किंवा मीच गाणार, मीच निर्माती, असं अजिबात नाहीये. कारण मला भीती का वाटली, कारण तूच कथा लिहिणार तर मीच गाणार, मीच ऍक्टिंग करणार. पण नाही, कथा लिहिलीस तर साधारण तू कॅरेक्टर सुद्धा तुझ्या आवाजाच्या बाजातच तू काढलंस. तो नाही रे बाबा, एवढा मी नाही विचार करत. नाही, गंमत करतो, पण खूप छान. तुझ्या मनातल्या सगळ्या इच्छा तुझ्या पूर्ण होत. खरं तर हे प्रश्न विचारताना पूर्वजन्माचं मी अंड फोडतेच आता. मला ना, मी ठरवलेले एक गोष्ट, पूर्वजन्म, पुनर्जन्म, सॉरी पुनर्जन्मावर, मला आता म्हटलं हे काय पूर्वजन्म नाही, पुनर्जन्मावर मला पिक्चर काढायचा आहे, कारण आय बिलीव्ह इन इट. म्हणजे कर्ज. मग त्याच्यात एक नक्की, अर्थात आम्हा म्युझिकल पर्सन या, त्यामुळे जी काही गाणी असतील, जे कोण गाईल ती अप्रतिम गाणी असतील. इट विल बी कर्ज नाही घ्यायचंय मला. मला कळलं रे.
कर्ज का कर्ज मुझे नाही लेना है, काहीतरी वेगळं असेल, छान असेल आणि म्युझिकल असेल, एवढं नक्की. आणि मग अप्रतिम याच्यात गाणी तुझा एक असतील. चांगला मला ना कमर्शियल थॉट पण दिसला की बापरे. बरीचशी लोक पुढच्या जन्मात सुद्धा हा चित्रपट बघतील. कारण आत्ता जे आहेत ते काय आयुष्यभर एक 70-80 नंतर गेले की परत तुझा पिक्चर बघायला. रिमेक तरी नक्कीच होईल की नाही, हे कर्जचा झाला ना. पण जोक सपाट. एवढा विचार कुठल्याही निर्मात्याने आजपर्यंत केलेला नाहीये की एखाद्या माणसाच्या वयाची मर्यादा 60, 70, 80 नंतर my तू God. चित्रपट परत बघणार. हा पॉइंट तुम्हाला नवा दिलेला आहे. आता मी तर तसाच पिक्चर तू काढणार. पुनर्जन्मावरच कर. आणि माझ्या डोक्यात गाण्यांची स्टाईलही ठरलेली आहे. मला अप्रतिम गाणी करायची. व्हेरी गुड. गुड म्युझिकल फिल्म आय वॉन्ट टू मेक. आणि बघूया कधी तुझ्या होईल. मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत. Thanks. आणि त्याचबरोबर पार्ल्यातून सुरू झालेला हा प्रवास कुठपर्यंत येऊन पोहोचला आपण सगळ्यांनी बघितला. अगदी संपलाच नाही, थांबलाच नाही, तर तो पुनर्जन्मापर्यंत गेलेला आहे. Yes. आणि पुढच्या जन्मात त्यामुळे पण पुन्हा चालणार पुढच्या आहे. जन्मात सुद्धा मी अशीच मुलाखत घेताना तुम्हाला कदाचित Yes. दिसेन. आणि तेव्हा तुम्ही तो कदाचित चित्रपट बघितलेला असेल. कोणत्या जन्मात मी प्रार्थना करीन देवी चरणी की याच जन्मात एक उत्तम निर्मिती तिच्या हातून, वैशालीच्या हातून हो, ती आपणा सगळ्यांना बघायला मिळो. आणि अशा या स्त्री शक्तीला आपण शुभेच्छा देणार आहोत. वामनहरी पेठे ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची नथ देऊन करूया. वाव, थँक्यू. वा वा. सुंदर. आणि आजच्या या होम मिनिस्टरना, आजच्या या स्त्री शक्तीचा सन्मान तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. वाव. गाणं लागलं बघ. काय बघा सिच्युएशन आहे. आम्ही इथे हे पैठणी बहाल करतोय आणि पाठीमागे बॅकग्राऊंडला गाणं लागलेलं. लागलेलं आहे कोंबडी. तुझं जिव्हाळ्याचं गाणं होतं म्हणून लागलं. आणि आता अशीच पैठणी ठेव आणि तुझं नवीन येणारं गाणं ऐकव. येणारं नाही, जे आलेलं आहे. आता आलेलं. आजच्या ओके, सिच्युएशन ओके, जेतातलं गाणं आहे, ओके. जे शंकरजी गायले. स्वागताची तोरणी झुलती मनाच्या अंगणी, दिनरात प्रेमाच्या सरी देती नवी संजीवनी, डोळ्यातली रंगावली आमंत्रणे देती खुली, बहरात या सामील भाया सुखानुया, या सुखानुया, या सुखानुया.